नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची चालू शैक्षणिक वर्षाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. बोर्डाच्या धर्तीवरती तयार केलेली आहे. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातील. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाईल. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 3 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 3 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. त्या आपल्याला उत्तरासहित पूर्ण पेपरमध्ये लिहायच्या आहेत. तर आपल्याला 3 पैकी 3 गुण हे मिळतील. बघा कशा पद्धतीने लिहिणार. प्रश्न पहिला अ. 1. मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयास आली. कुशाण या शब्दाखाली अंडरलाईन करायची. दुसरं वाक्य, आर्किओलॉजी हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. मायकेल फुकोच्या खाली अधोरेखित करायचे. 3. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात. उत्तर आहे संत नामदेव. ब भाग, चुकीची जोडी ओळखा आणि दुरुस्त करून पुन्हा लिहा. पहिला गट, त्याच्यातली चुकीची जोडी आहे तिसरी. शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली ही चुकीची जोडी आहे आणि ती जर दुरुस्त करून लिहायला सांगितली तर ती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई. दुसरा गट, त्याच्यातली चुकीची जोडी आहे बुद्धिबळ मैदानी खेळ. त्याचं उत्तर आहे बुद्धिबळ बैठे खेळ. तिसरा गट, चुकीची जोडी सागरेश्वर धरण. तर उत्तर आहे सागरेश्वर अभयारण्य आहे, धरण नाही आहे. या पद्धतीने आपण ब भाग पूर्ण करायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा 4 गुणांसाठी. सूचनेप्रमाणे कृती आपल्याला करायची. कोणतेही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. आपण 3ही कृती बघू. पहिली कृती, तक्ता पूर्ण करा 2 गुणांसाठी. कोशाचं नाव आणि कोशकार आपल्याला लिहायचे आहेत. 1. संगीत शास्त्रकार व कलावंताचा इतिहास श. रा. दाते. 2. भारतीय संगीत व कलाकोश श. रा. दाते. 3. स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश रघुनाथ भास्कर गोडबोले. 4. भारतीय ऐतिहासिक कोश रघुनाथ भास्कर गोडबोले. या पद्धतीने आपण तक्ता पूर्ण केला की आपल्याला 2 गुण मिळतील. त्यानंतर 2. पुढील तक्ता पूर्ण करा. इतिहासकार आणि ग्रंथाचं नाव लिहायचं आहे आपल्याला त्यांनी लिहिलेलं. 1. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. 2. जेम्स ग्रॅडडफ, द हिस्ट्री ऑफ मराठाज. 3. माउंट स्टुअर्ट, द हिस्ट्री ऑफ इंडिया. 4. श्री अ. डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम. 5. डॉक्टर आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. त्यानंतर तिसरी कृती, तक्ता पूर्ण करा. चित्रपट निर्माते आणि त्यांनी काढलेले चित्रपटाचं नाव. आचार्य अत्रे, श्यामची आई. बाबूराव पेंटर, वासुदेव बळवंत फडके. दिनकर द पाटील, धर्मात्मा. दिनकर पाटील, बाल शिवाजी. या पद्धतीने तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर ब भाग बघा 4 गुणांसाठी. टिपा लिहायच्यात आपल्याला कोणत्याही 2. 1. दूरदर्शन. 2. इंडियन म्युझियम. 3. विश्वकोश. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. फक्त 2, 4 गुणांसाठी. 1. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. 2. विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. 3. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा असतो. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या चॅनलचे इतिहासाच्या प्लेलिस्टमध्ये अवश्य मिळतील. त्यानंतर प्रश्न चौथा,
4 गुणांसाठी. दिलेल्या उतार्याचं वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, अश्मयुगीन काळातील एक उतारा दिलेला आहे. त्यातला पहिला प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये गुहाचित्रे आढळली आहेत? उत्तर आहे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा. या ठिकाणी दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, गुहाचित्रांची परंपरा केव्हापासून सुरू झाली? पुराश्मयुगापासून. बघा हे. त्यानंतर तिसरं, गुहाचित्रांची वैशिष्ट्ये लिहा. त्याची साधारणतः 4 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. पहिलं, विशिष्ट शैली, नैसर्गिक रंग, वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आणि त्याचा विशिष्ट असा उद्देश. त्यानंतर पुढचा प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे लिहा, फक्त 2. 1. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? दुसरं, गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा. 3. ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? आणि 4. पर्यटनामागील हेतू स्पष्ट करा. त्यानंतर आहे राज्यशास्त्र या विषयावर प्रश्न. 6वा प्रश्न, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 2 गुणांसाठी. 1. संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. दुसरं, शेतकरी चळवळीची योग्य भाव ही प्रमुख मागणी आहे. प्रश्न 7वा, चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. 1. निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी, बरोबर. 2. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते, चूक. 3. देशात काही वेळा प्रादेशिकतेची भावना बळावते, बरोबर. प्रश्न 8वा अ, संकल्पना स्पष्ट करा. 1. माहितीचा अधिकार. 2. मतदारसंघाची पुनर्रचना. 3. जमातवाद व दहशतवाद. त्यानंतर ब भाग, संकल्पना चित्रे पूर्ण करा, कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1. मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाला करावयाची कामे. उत्तर, मतदार याद्या तयार करणे, निवडणुकीचे वेळापत्रक ठरवणे, निवडणुका घेणे, निकाल लावणे. त्यानंतर दुसरी कृती, भारतातील मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, जनता दल युनायटेड यासारखे राष्ट्रीय पक्ष लिहायचेत. त्यानंतर तिसरी कृती, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. जमातवाद, भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण, गरिबी, प्रादेशिक असंतुलन, दहशतवाद, राजकीय अस्थिरता. ही आव्हाने झाली. त्यानंतर शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा, फक्त 1 2 गुणांसाठी. 1. पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. आणि दुसरा आहे, मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास राज्यशास्त्राची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी, मागील 5 वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.